जर तुम्हाला कोणी धोका देत असेल तर त्याला शिक्षा देणं चुकीचं आहे. का? का पण त्याला शिक्षा मिळाली पाहिजे? त्यांना काहीच फरक पडत नाही, कारण तो तेच करू इच्छितो, पण शिक्षा मिळाली पाहिजे. प्रत्येक माणूस रोमॅन्टिक बनतो आणि त्याला असं वाटतं ते नातं असंच राहिलं पाहिजे. तर असं नसतं. ते नातं प्रत्येक दिवशी बदलणार, नाहीतर ते दुसरीकडे जाणार. नाती कधीच एकसारखी नसतात. त्यात उतार चढाव येतात. नातं एक परिवर्तनशील आहे. जर तुम्हाला वाटत असेल नातं स्थिर असावं, तर तुम्ही मेलेल्या माणसाबरोबर नाती जोडा. ती स्थिर राहणार, म्हणजे तुम्हाला हवं तसं राहणार. म्हणून तर काही लोक फक्त देवाशी नातं जोडतात. माणसांशी जोडलेली नाती परिवर्तनशील आहेत. कोणाला शिक्षा देण्याच्या नादात तुम्ही स्वतःला शिक्षा देता. ते त्यांना जे वाटतं तेच ते करतात. तुम्ही हा विचार करा, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही विचार करा, जे भ्रम तुटले तर त्याचा काय अर्थ आहे. जीवन तुम्हाला परिस्थितीच्या जवळ आणतंय. जीवन तुम्हाला सत्य परिस्थितीच्या जवळ आणतंय. तर तुमच्यासाठी ती एक संधी आहे. तुमचं जीवन अर्ध आहे का पूर्ण आहे? पूर्ण असेल तर मग तुम्हाला ते दुसऱ्याची का गरज वाटते? तुम्हाला दुसऱ्याची का गरज वाटते यावर विचार करण्याची गरज आहे. तुम्ही त्याला असं बनवले की ह्याच्याशिवाय नाही राहू शकत. तर कुठे ना कुठे हे अपूर्ण जीवन आहे. म्हणून तुम्ही स्वतःला विचारा की तुमचं जीवन पूर्ण आहे की अपूर्ण आहे. दुसऱ्याला शिक्षा देऊन तुमचं जीवन रूपांतरित होणार नाही. निसर्गाने तुमचं जीवन पूर्ण आहे, पण तुम्ही ते ओळखलं नाही. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीपासून वंचित केलं, आता वंचित कसं? मग ते एक घटस्फोट देऊन वंचित केलं असेल, किंवा त्याच्या मृत्यूने तो तुम्हाला वंचित करतो. मार्ग दोन्ही बाजूंनी भरलेलं आहे. ती एक अद्भुत जोडी आहे. जर जीवन तुमच्या दरवाजावर दार ठोठावत आहे, तर तेव्हा तुम्ही त्याला प्रतिक्रिया देण्याची गरज आहे, ना की शिक्षा देण्याची. हे तुमच्या जीवनाला कोणत्याच प्रकारे सुंदर नाही बनवू शकत. तुम्हाला 2 दिवसांचे घाणेरडा आनंद मिळेल, पण त्याला शिक्षा देऊन तुम्हाला 2 दिवसाचा घाणेरडा आनंद मिळेल, पण नंतर तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होईल. तुम्ही संपूर्ण पद्धतीने विकसित आहे. तुम्ही त्या व्यक्तीचे आभार माना, कारण त्यानं तुम्हाला लवकरच त्याचं खरं रूप दाखवले. नाहीतर तुम्ही मरणाला घाबरून तुम्ही त्याला म्हणाल की तू माझ्यासोबत का नाहीस? मी तर मरणाला खूप घाबरतोय, कारण माझ्यावर अशी घाबरण्याची वेळ आली, मग तू माझ्यासोबत का नाहीस? तेव्हा तुम्हाला समजेल की तो कसा आहे. म्हणून त्याचे आभार माना. त्यानं तुम्हाला भ्रमात ठेवलं नाही. लवकरच तुम्हाला समजलं की तो कसा आहे, म्हणून त्याचे आभार माना. त्याला शिक्षा देण्याची विचार करू नका, कारण त्याने त्याचं खरं रूप दाखवलेलं असतं, आणि त्या दाखवलेल्या रूपाचं आभार माना, कारण तुम्हाला त्याने अंधारात ठेवलेलं नसतं.